तर युती धर्म न पाळण्याची सुरुवात ही शिवसेनेकडून झाली। एकनाथ शिंदेंना भाजपच्या नवनाथ बन यांनी हे उत्तर दिले। युती धर्म कोणी पाळला नाही याचा विचार करा। नवनाथ बन यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना हा सवाल केलाय। भाजपनं युती धर्म पाळलाच पाहिजे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं होतं। तर झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत शिंदेंनी भाजपला सुनावलं होतं आणि त्यावर आता नवनाथ बन यांची प्रतिक्रिया आली आहे। मधल्या काळात काय झालं, शिंदे साहेब भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण। मग ते आल्यापासून भाजप थोडा एका आक्रमक मोडला आहे। अनेक ठिकाणी असं झालं, तुमच्या पक्षातले कार्यकर्ते नेते, मी फोडून शब्द वापरेल, फोडून हे भाजपमध्ये घेतले जात आहेत। याच्यावर तुमच्या पक्षातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया आली। अगदी कुठे म्हणायचं तर तुमच्या घरातनं तुमचे खासदार पुत्र त्यांनी सुद्धा याच्यावरती एकदम कडवट शब्दात प्रतिक्रिया दिली। तर हे कुठेतरी हा एक दिसतोय विसंवाद। त्याच्यावर देखील चर्चा झाली रवी चव्हाण यांच्यावरती। त्याच्यावर देखील मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील तेव्हा काही गोष्टींचा दाखला दिला। मी त्यांना दाखला दिला की असं असं झालं, मग तसं झालं। तर आता हे मुख्यमंत्री म्हणाले हे सगळं आपलं थांबवलं पाहिजे आपण। आणि मी त्यांना सांगितलं शेवटी आपल्याला युती म्हणून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत। यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत। त्यामुळे आपल्याला कुठेही युतीमध्ये मतभेद होतील, युतीला गालबोट लागेल असं कुठलंही काम करता कामा नये। आणि प्रत्येकाने हे पथ्य पाळलं पाहिजे। युती धर्म आम्ही पाळतो, तसा युती धर्म इतरांनाही पाळावा अशी आमची अपेक्षा आहे, अशी आमची चर्चा झाली। आणि मग मुख्यमंत्री म्हणाले मी माझ्या सर्व लोकांना सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी नगरसेवक आपल्या पक्षात घ्यायचा। आणि मी माझ्या लोकांना सांगितलं भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता नगर आपल्याकडे घ्यायचा नाही। युती धर्माचा विषय काढतो, तुम्ही युती धर्म पाळताय? युती धर्म पाळलाच पाहिजे। युती धर्म आणि आम्ही बघा, युती धर्म आम्ही पाळतो, तसा आमच्या गठबंधन जे आहे त्यांनी पाळावा। सगळ्यांनी पाळला तर मग हे सगळे संघर्ष, छोट्या मोठ्या घटना घडणारच नाहीत। अच्छा, तो कुठेतरी पाळला जात नाही असं तुमचं म्हणणं आहे का काही ठिकाणी? नाही, असं तुम्ही वाकडं का विचारताय? अहो, आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की मी आमच्या कार्यकर्त्याला, पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की इथून पुढे असं कुठलाही प्रकार आपल्याला करायचा नाही। शिवसेनेचा कुठलाही माणूस आपल्याकडे घ्यायचा नाही, युती म्हणून काम करायचं। भारतीय जनता पार्टीची पूर्ण आपण भूमिका बघा। भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासून महायुती टिकली पाहिजे आणि जास्तीत जास्त ठिकाणी महायुती झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले। परंतु दुर्दैवाने काही ठिकाणी आमची युती झाली नाही, महायुती झाली नाही। त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर उलट एकनाथजी शिंदे, तुम्ही उद्धवजी ठाकरे यांना बरोबर घेतलं। कुठं? सिंधुदुर्गामध्ये। भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सिंधुदुर्गामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाने उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाला बरोबर घेतलं। मग युती धर्म कोण पाळत नाही याचा विचार स्वतः एकनाथजी शिंदे आणि शिंदे सेनेने करावा। आम्ही अशा पद्धतीची अधर्माची युती केलेली नाही, तर आम्ही जी नैसर्गिक युती आहे ती नैसर्गिक युती केलेली आहे। दुर्दैवानं एकनाथजी शिंदे यांना त्याचा विसर पडला असेल, म्हणून त्यांना आठवण करून देतो की युती तोडायची सुरुवात किंवा युती धर्म न पाळायची याची सुरुवात जर का कोणी केली असेल तर ती शिवसेनेकडनं झालेली आहे। तर एकंदरीतच भाजपनं युती धर्म पाळला पाहिजे यावर नवनाथ बन, भाजपचे माध्यम प्रमुख, यांनी अशा प्रकारे ही टीका केलेली आहे आणि एक प्रकारे आरोप सुद्धा केला असं म्हणाले हरकत नाही। या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, या क्षणाची खरं तरी मोठी बातमी म्हणावी लागेल। झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये कमलेश सुद्धा झी 24 तासचे संपादक यांनी एकनाथ शिंदेंना हा प्रश्न विचारलेला होता आणि भाजप युती धर्म पाळत नाहीये का या संदर्भात शिंदेंनी त्यांचं उत्तर दिलं। मात्र नवनाथ बन यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांना हा प्रश्न उपस्थित केलाय आणि त्यांनी खरं तर आरोप केला असंही म्हणायला हरकत नाही की युती धर्म न पाळणं हे शिंदेंनी सुरू केलंय आणि युती तुटण्याचे हे संकेत आहेत का? अशा प्रकारे खरं तर या दोन वक्तव्यांकडे पाहावं लागेल। अनुपमा, खरं तर भाजपकडनं एकनाथ शिंदे यांच्यावर थेटपणे करण्यात आलेला हा पहिला हल्ला आहे। नवनाथ बन भाजपचे माध्यम प्रमुख आणि प्रवक्ते आहेत, त्यांनी थोड्या वेळापूर्वी याच प्रदेश भाजपच्या मुख्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि जेव्हा एकनाथ शिंदे आणि युती धर्माच्या संदर्भातलं विधान जे शिंदेंनी स्वतः टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये केलं होतं त्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी हे विधान केलंय। आम्ही
अधर्माची युती कुठेही केलेली नाही. ज्या पद्धतीनं ठाकरे गट आणि शिंदे गटानं एकत्र येऊन सिंधुदुर्गामध्ये भाजपच्या विरोधात युती केली, तशी कुठलीही युती, अधर्माची युती भाजपने केलेली नाहीये. उलट एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं, त्यावरून हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं की युती धर्माचं पालन न करण्याचं पहिला जो प्रयत्न आहे किंवा पहिलं जे काम आहे ते शिंदे गटाकडून करण्यात आलेलं आहे. युती धर्म न पाळण्याची सुरुवात ही शिंदे गटाकडे झाली आहे. याचा दुर्दैवानं एकनाथ शिंदे यांना विसर पडला आहे. त्यामुळे युती धर्म कुणी पाळला नाही याचा विचार एकनाथ शिंदे यांनी करावा, असं थेटपणे पहिल्यांदा भाजपकडनं प्रवक्ते नवनाथ बन यांच्याकडनं त्या संदर्भात टिप्पणी करण्यात आली आहे. आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील किंवा भाजपचे इतरही नेते असतील, यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती शिंदे गटाला उत्तर दिलेलं आहे. परंतु थेटपणे एकनाथ शिंदेंचं नाव घेऊन पहिल्यांदा भाजपनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची जी काही टीका आहे युती धर्मावरून, त्याला प्रत्युत्तर दिले. आपण पाहिलं असेल की सातत्यानं राज्यातल्या नेत्यांसोबत चर्चा होऊन सुद्धा भाजप आणि शिवसेनेतला तणाव काही केल्या कमी होत नाहीये. सातत्यानं विधानं येत आहेत. रवींद्र चव्हाणांनी सुद्धा काल एक विधान केलं, 2 नंबरला काही महत्त्व नसतं. त्यामुळे सातत्यानं शिंदे विरुद्ध भाजप यामध्ये जे वाकयुद्ध रंगले, त्याचा हा पुढचा अध्याय सुद्धा मांडला जाऊ शकतो. भाजपनं अधिकृतपणे अशा पद्धतीची भूमिका मांडणं, यातून भाजप आणि एकनाथ शिंदेमधला जो तणाव आहे तो पुन्हा एकदा ठळकपणे स्पष्ट झालाय. आणि या संदर्भामध्ये जेव्हा पुन्हा एकदा विचारण्यात आलं की हा तणाव दूर करण्यासाठी दिल्ली किंवा केंद्रीय नेतृत्वाकडनं काही चर्चा केली जाऊ शकते का, तर त्या संदर्भात गरज नाही, हा वाद स्थानिक पातळीवरच मिटवला जाईल, असं सुद्धा नवनाथ बन यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदेमधला जो काही ताणतणाव आहे तो पुन्हा एकदा वाढण्याची चिन्ह निर्माण झालीत. आता नवनाथ बन यांच्या टीकेला एकनाथ शिंदेंवर जे काही त्यांनी आरोप केले त्यावरती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेमकं काय म्हणणं आहे, खऱ्या अर्थानं जो गंभीर आरोप युती धर्म न पाळण्याचा शिवसेनेवरती झालाय, त्यावर शिंदे गटाचं शिवसेनेचे नेमकं काय म्हणणं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे एकंदरच पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या जातील, हेच या विधानातून स्पष्ट होतं. ओम, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, कारण हे आरोप प्रत्यारोप महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. नवनाथ बन यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया देणं म्हणजे खरं तर हा पहिला थेट हल्ला एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यावर झालेला आहे भाजपकडून, असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.